काल जेव्हा ही घटना झाली, आपल्या बरेपैकी लोकांनी मला फोन केलं, मला माझ्याविषयी विचारलं. त्याच्यासाठी मी खरं सांगते, मी खूप आभारी आहे. कारण दरवेळी असं असते की दरवेळी माझ्यावर जे आरोप होत असते, मी दरवेळी उत्तर देत नाही. कारण आमचा मन असं आहे आणि विचार असे आहे की काम करत राहा, आपण सगळे आहे, आमची जनता आहे. जनतांना खरं सगळं माहिती आहे आणि ते नेहमीच आम्हाला सपोर्ट करत आहे. काल ग्रोबेक टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही एक मुद्दा उचललेलं. आम्ही जिमखानाच्या बिल्डिंगचे कल्चरल डेव्हलपमेंटसाठी बिल्डिंग आहे, त्याची मी चौकशी करायला गेलेली. कारण आम्हाला ते खालच्या फ्लोअरमध्ये आपले युवकासाठी, आपले कल्चरसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं. आम्हाला तिथे दशावतार नाटक ठेवायचे होते, एक ग्रीन रूम करायचं होतं की आपले युवक तिथे काहीतरी वेगळं करू शकणार, पॉडकास्ट करू शकणार. खूप असे आम्हाला लोकांचे पत्र आले आहे. तर युवकासाठी आपण काय चांगलं तिथे करू शकते, त्याच्यासाठी आम्ही चौकशी करायला मी प्रशासनसोबत आणि प्रदीप बांदेकरजी पण माझ्यासोबत होते. चौकशी करताना आम्ही विचार केला की आपण वरती जाऊन फक्त बघूया, कारण माहिती आहे की तिथे ग्रोबेक टेक्नॉलॉजीज आणि मुंबई युनिव्हर्सिटी आहे. तर आम्ही विचार केला की मुलांना भेटूया. वरती गेले तर आम्हाला कळलं की 2 रूम्सचा वापर होत होता. आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 15 दिवसच्या मुदतसाठी एक रूम आम्ही ठरवलं होतं. ते एक रूमचा रेंट आम्ही प्रशासनाची सल्ला घेऊन 50,000 प्लस GST मध्ये ठरवलं होतं. 15 दिवस, फक्त 15 दिवसासाठी. काल 1.5 महिना झाला आहे आणि आम्ही काउन्सिल मीटिंगमध्ये ठराव पण घेणार होते की आपण कसं हे पुढे घेऊ जाऊ शकतो. पण काल जेव्हा मी वरती गेले, मी बघितलं की 2 रूम्सचा वापर होत होतं. तर मी ऑफिस इन्चार्जना प्रश्न विचारला की आपण दुसरी रूम वापरत आहे, कशाला वापरत आहे. त्यांनी माझ्यासमोर बघितलं, काही सांगितलं नाही. तेव्हा मायकेल डिसूजाजी तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की हे रूम तर मॅडम आजच वापरलं आहे ना. आणि त्यांनी ऑफिस इन्चार्जना ते प्रश्न विचारले. ऑफिस इन्चार्ज हो म्हणाले. मी त्यांना परत विचारलं ऑफिस इन्चार्जना, आपण खोटं बोलत आहे. ते गप्प राहिले. मी परत विचारलं, आपण खोटं बोलत आहे. ते गप्प राहिले. तेव्हा मी त्यांना फक्त हे सांगितलं की नगरपालिकेने आपल्यासाठी, आपल्या युवकांना सहकार्य करायला हे रूम दिली आहे, तर आपण हे खोटं कशाला बोलत आहे. मला उलटा प्रश्न विचारलं गेलं की तर आमचे मुलांना बाथरूम पण वापरायचा नाही. आम्ही चौकशी केली, बाथरूमचा विषय कधीही होत नव्हता. तिसरी रूममध्ये जेव्हा मी बघितलं तर तिथे त्यांचे मुले जेवत होते. हळूहळू आपल्याला एक रूम दिली आहे, आपण 3 रूमचा वापर करत आहोत. माझ्या बघितलं होतं खालच्या फ्लोअरमध्ये क्लिनिंग व्यवस्थित नव्हता, ग्राउंड फ्लोअरचा वापर होत नाही. आम्ही आमचे प्रशासनचे कर्मचारी विनोद सावंतजींना तिथे बोलवलं आणि मी त्यांना फक्त ते म्हटलेलं की हे पूर्ण ग्राउंड फ्लोअरच्या क्लिनिंग आपण करून घ्या. आणि बाथरूम हायजीन महत्त्वाची गोष्टी आहे, मी दरवेळी ते सांगते. तर बाथरूमचा विषय ह्याच्यामध्ये होतच नाही. आपण दरवेळी, मी आज एक नगर अध्यक्षांना नाताना तिथे आले आहे, आपण उलटा माझ्या राजघराण्यावर, माझ्या परिवारावर टीका घालत आहे. ते चांगली गोष्टी नाही आहे. तर एक नगर अध्यक्षाच्या नात्यानं मला काय करायचं नाही आपल्या लोकांसाठी. दरवेळी मी आपल्या लोकांसाठी ते काम करत आहे. त्यांच्या जे बेनिफिटसाठी दुसरे आम्ही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स घेत आहे, तर ते मला करायचं नाही. आणि उलटा आपण मला ते प्रश्न विचारत आहे की तुम्ही असं कशाला करत आहे. मला हे खूप वाईट वाटलं आहे. आणि मी खरं सांगते की जेव्हा आम्ही राजकारणमध्ये आलेले, मला खूप लोकांनी सांगितलं की मॅडम खूप टीका होणार. तेव्हा पण मला माहिती नव्हतं की किती टीका होणार. तरी पण मी माझं काम करत आहे. आमचे सगळे नगरसेवक इथे काम करायला आले आहेत, सावंतवाडीला विकसित करायला आले आहे आणि तेच आमचं लक्ष राहणार आहे. आपण आज माझं ऐकून घेतलं.
आणि काल परत आपण सर्वांनी मला फोन करून विचारलं, तर ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्टी आहे. कारण मी माझे श्रीदेव पाटेकर, श्रीदेव उपराळकर आणि मला माझ्या देवावर खूप विश्वास आहे. मला आपल्या जनतावर विश्वास आहे आणि मला माहिती आहे की मी काय पण करू, जे खरं आहे तेच पुढे येणार. आपण माझं ऐकून घेतलं त्याच्यासाठी नमस्कार.